कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री? केवळ 30 तास शिल्लक. 30 तासात जर सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. नेमकं राष्ट्रपती राजवट कशी लागू शकते, काय आहेत नियम, आपण पाहूयात. नमस्कार, मी संगमेश्वर लांडगे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. महाराष्ट्रातील 14व्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. 15व्या विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. मात्र 23 तारखेला निकाल लागल्यानंतर 2 दिवस होऊन गेले तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही. त्यामुळे आता अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे की 26 नोव्हेंबरला रात्री 12 नंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकते. 2019 साली राज्यात निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला आणि तेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर 11 दिवसांनी राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण ते सरकार फक्त 80 तास टिकले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होईपर्यंत फडणवीस कार्यवाहक मुख्यमंत्री होते. राज्यात महायुतीला प्रचंड असा विजय मिळाला असला तरी अद्याप मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नाही. विधानसभेच्या नव्या सदस्यांची शपथ घेतली नाही तरी राज्यात 15व्या विधानसभेची निर्मिती झाली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांना प्रमाणपत्र दिले आणि नव्या विधानसभेच्या निर्मितीची औपचारिकता पूर्ण केली. 23 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगाने राज्य सरकारच्या राजपत्रात नव्या आमदारांची नावे प्रकाशित केली आणि त्यांची प्रत राज्यपालांकडे सोपवली आहे. नियोजित वेळेत जर सरकार स्थापन झाले नाही किंवा कोणी तसा दावा केला नाही तर राज्यपालांना घटनेच्या 356 कलमाच्या आधारे राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करावी लागेल. घटनेच्या 172 कलमानुसार राज्य विधिमंडळाचा कालावधी 5 वर्षाचा असतो. काही आणीबाणीच्या परिस्थितीत संसदेच्या मंजुरीने 1 वर्षाची मुदतवाढ देता येते. त्यानंतर 6 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते. राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करण्याआधी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. जर भाजपने शपथ घेण्याची तयारी दाखवली तर राष्ट्रपती शासन लागू होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा केला जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. तुम्हाला काय वाटते, महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होईल आणि मुख्यमंत्री म्हणून कुणाला सर्वात जास्त पसंती आपली असणार आहे? त्या व्यक्तीचे नाव आपण कमेंट करून आम्हाला नक्की कळवू शकता आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.